आता तुम्हा सगळ्यांचं लोकजागरमध्ये मनापासून स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। कांद्याच्या नगरीवर दाट धुक्याची चादर, शेती पिकांवर परिणाम होण्याच्या भीतीमुळे बळीराजा संकटात। निवडणूक आयोग कायद्याचे पालन करून आम्हाला न्याय देईल असा विश्वास आहे, संजय राऊत यांचं विधान। वर्ध्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवाग्राम बापू कुटी येथे कार्यक्रमाचे आयोजन। जर इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन जातीय भेद निर्माण करत असतील तर त्यांना भर चौकात मारलं पाहिजे, अमोल मिटकरी यांचं वक्तव्य। सांगली जिल्ह्यात धुक्याची चादर, या धुक्यामुळे शेतीमालाला फटका। बागेश्वर शास्त्रींवर राज्य सरकारने बंदी घालावी, अन्यथा बुलढाण्यात गुन्हा दाखल करू, आझाद हिंद वारकरी संघटनेची मागणी। धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय झाला पाहिजे, महाविकास आघाडी उमेदवार शुभांगी पाटील यांचं मत। सोलापूरमध्ये रेडीमेड गारमेंट्सच्या कारखान्याला भीषण आग, आगीत कुठलीही जीवितहानी नाही। महापुरुषांच्या अवमानाचा भाजपमध्ये पायंडा पडत आहे, जयश्री शेळके यांचं विधान। 20 वर्षांपासून अनुदानापासून वंचित असणाऱ्या आश्रमशाळेतील शिक्षकांचे आझाद मैदानात आमरण उपोषण। जप निवडणूक आयोगाला मानत नाही, सुनील देशमुख यांचं मत। जालन्यात खड्डे मोजण्याच्या अनोख्या स्पर्धेचं आयोजन। आता जाणून घेऊया बातम्या विस्ताराने। मध्य प्रदेशमधून 40 म्हशी घेऊन हा ट्रक संभाजीनगरकडे जात असताना हा अपघात झालाय। या अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती। त्यानंतर तातडीने अपघातस्थळी क्रेन बोलावून घेण्यात आलं आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली। लोकजागर न्यूज, जालना। जिल्ह्यातील चिखली साकेगाव मार्गावरील वाघापूर जवळ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्विफ्ट डिझायर कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली आहे। यामुळे झालेल्या भीषण अपघातात 2 युवकांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। यामध्ये माजी नगरसेवक गोपाळ देवडे यांचे लहान बंधू सुनील देवडे आणि हर्षद पांडे अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत। तर यश वाधवाणी, आकाश चिंचोले, पप्पू राजपूत हे 3घेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिखली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पदवीधरच्या मतदानाची धूम सुरू असताना झालेल्या या अपघाताने चिखली शहरासह जिल्हा हादरला आहे। जखमींपैकी एकाची प्रकृती अति गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले आहे। लोकजागर न्यूज, बुलढाणा। ठाण्यात राष्ट्रवादी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जोरदार कलगीतुरा पाहायला मिळतो। राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना आमिष दाखवून आपल्याकडे ओढण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता। त्या अनुषंगाने कळव्यात नगरसेवकांनो विकले जाऊ नका, नाही तर गद्दार ठराल अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते। त्यावर आज त्याला उत्तर म्हणून शिंदे समर्थकांनी सुद्धा आज कळव्यात बॅनर लावून राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधलाय। लबाड बोका ढोंग करतोय, करून करून भागले आणि प्रवचनाला लागले, विश्वास नाही तुमचा तुमच्याच नगरसेवकांवर, तेल गेलं तूप गेलं धुपाटणंही राहणार नाही अशा आशयाचे बॅनर्स कळव्यात लावण्यात आले असून त्याखाली नरेंद्र शिंदे असे नाव लिहिण्यात आले आहे। लोकजागर न्यूज, ठाणे। मुर्दाबाद 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 अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी गुणवंत सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघटनेच्या पावत्या जाळून गुणवंत सदावर्ते यांचा निषेध केलाय।
एकेकाळी सर्व इष्ट कर्मचारी गुणवंत सदावर्ते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य केलं आहे, पण आज तोच एसटी कर्मचारी गुणवंत सदावर्तेंच्या विरोधात गेला आहे. कारण आंदोलनावेळी केलेलं एकही आश्वासन आजपर्यंत पुरं झालेलं नाही. त्यामुळे नाराज झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आगार क्रमांक 2च्या गेटसमोर संघटनेच्या पावत्या जाळून सदावर्ते यांचा निषेध केला आहे. सदावर्तीवर विश्वास ठेवला त्यांनी आमचा दिशाभूल केलेली आहे एसटी कर्मचाऱ्याची. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध केलेला आहे. आता त्यांच्या पावत्या जाळून निषेध केलेला आहे. आम्ही आता त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. 5 महिने त्यांचा पगार नाही झालेला आहे. आमच्या काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांच्या संपात त्यांचा काही लोकांचा जीव पण गेलेला आहे. ते त्याच्यावर बरं शब्द बोलायला तयार नाही. ते फक्त राजकारण करतात. शरद पवार, उद्धव ठाकरे, टिपू सुलतान या मोठमोठ्या नेत्याचं नाव घेऊन कर्मचाऱ्यांना भरगटीत टाकत आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे. लोकजागर न्यूज अकोला. पारंपरिक शेतीला फाटा देत ब्रोकोली पिकामध्ये वांगे हे आंतरपीक घेऊन शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. येवला तालुक्यातील या शेतकऱ्याने 10 गुंठ्यात ब्रोकोली व नाशिक बंगळ वांगे हे दोन्ही पीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवत आहे. या शेतकऱ्याला लागवडीपासून ते उत्पादन निघण्यापर्यंत 25 ते 30 हजार रुपये खर्च आला होता. मात्र पीक निघण्यास सुरुवात होताच हात विक्री करून हा शेतकरी ब्रोकोली व वांगे विकत असल्याने जवळपास 1.5 ते पावणे 2 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची या शेतकऱ्याला अपेक्षा आहे. कांदा या पारंपरिक पिकाला फाटा देऊन बांगाळे वांगे आणि ब्रोकोली ह्या दोन्ही पिकांची 10 गुंठ्या क्षेत्रामध्ये लागवड केलेली. दोन्ही मिळून 25 ते 30 हजार रुपये खर्च आलेला आहे. आणि आता सध्या ब्रोकोली चालू झालेला आहे आणि त्याची हात विक्री चालू आहे. मार्केट सध्या तर सर्वच पिकांना डाऊन झालेलं आहे. पण इथं ग्रामीण भागामध्ये याची माहिती नसल्यामुळे मार्केटिंगचे अडचण येते. बाजारभाव जर चांगले राहिले तर हात विक्री करून देखील 1.5 ते पावणे 2 लाख रुपये ह्या दोन्ही पिकामधून निघतील. पासून त्यामधून 25 ते 30 हजार रुपये वजा करता 1,40,000 ते 1,50,000 रुपये निव्वळ नफा मिळणार आहे. ब्रोकोली हे आपल्याकडे नवीन पीक आहे. ज्या पद्धतीने फ्लावर सरळ विक्री होते त्या पद्धतीने ब्रोकोलीची होत नाही. त्याला विक्री करायला पण फार त्रास होतोय. आता ब्रोकोलीपासून तसे बघितले तर फायदे भरपूर आहे, पण ते प्रत्येक गिरायकाला सांगावं लागतं हात विक्री करताना. लोकजागर न्यूज नाशिक. भाजप नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आपल्याच सरकारविरोधात आंदोलनाच्या हत्यार उपसले आहे. माथाड्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या वारंवार निवेदन देऊनही सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आम्हाला आंदोलन करावे लागत असून आंदोलनाचे स्वरूप कसे असेल हे आत्ताच सांगता येत नाही. ते त्याच दिवशी समजेल, मात्र उग्रही असू शकते, अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खंदे समर्थक समजले जाणारे नरेंद्र पाटलांना त्यांच्याच विरोधात आंदोलन करावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 1 फेब्रुवारीला या राज्याचे नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन छेडलेलं आहे. वेळोवेळी निवेदनं देऊनही सरकारच्या असणाऱ्या प्रमुखांना सत्कार करून देखील पण जर प्रश्न सुटत नसेल तर सामान्य माथाडी कामगार आता गप्प बसणार नाही. आमच्या बाजार समितीचे प्रश्न, गृह विभागाचे प्रश्न, विविध माथाडी मंडळाचे प्रश्न हे सरकार जर सोडवण्यामध्ये जर लक्ष घालत नसेल तर या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. 1 फेब्रुवारीला सबंध माथाडी कामगारांचं बंद त्या ठिकाणी यशस्वी होईल असं मला पूर्णपणे विश्वास आहे. म्हणजे आजपर्यंत तरी आमच्या कुठल्याच निर्णयाला त्यांनी न्याय दिलेला नाही. प्रश्नाला आजपर्यंत
म्हणजे आम्ही असं झालं की सरकार नवीन आल्यानंतर आम्ही निवेदनं दिलेली आहेत. आम्ही पहिल्यांदा कधी हा हत्यार उपसलेला नाही आणि निवेदन देऊन गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून आम्ही आता संप पुकारलेला आहे. आज म्हटलं तरी अजूनही सरकार माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. आता यदाकदाचित 1 तारखेचं बंद आणि त्याला त्यांनी गांभीर्य जर घेतलं तर मला नक्कीच विश्वास आहे की काही निर्णय लागतील. मागच्या सरकारच्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब असताना सभागृहामध्ये 36 माथाडी बोर्ड एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून सभागृहामध्ये विधेयक मंजूर झालं होतं. तो मंजूर झालेलं विधेयक ही त्यावेळेला विनोद तावडे साहेब आणि आमचे सोलापूरचे राज्यमंत्री देशमुख साहेब यांनी पुढाकार घेऊन ते विधेयक त्यांनी रद्द केलं. म्हणजे त्यावेळेला ते सतर्कतेने काम करत होते. आता मुख्यमंत्र्यांनी तेवढ्या जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. बघूया 1 तारखेनंतर ते काय करतील. आंदोलनाचं स्वरूप आम्ही अजून गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. आम्ही भिवंडीमध्ये आंदोलन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. मस्जिद बंदर कार्यालयामध्ये आंदोलन आहे. माथाडी भवनमध्ये आंदोलन आहे. आम्ही सगळेजण एका ठिकाणी जमणार आहोत. म्हणजे मस्जिद बंदर परिसरातली माणसं मस्जिद बंदरला, भिवंडीची भिवंडीला आणि नवी मुंबईची माथाडी भवनला. पण माथाडी भवनला जमल्यानंतर काय करणार? रस्त्यावर जाणार, ट्रेनला जाणार, विमानतळाला जाणार का त्या दिवशी कुठल्या तरी कामगार किंवा कुठल्या तरी मंत्र्यांच्या गाड्या अडवणार? अजून काय आम्ही निर्णय ठरवला नाही. यदाकदाचित जर त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद जर मिळाला नाही तर आम्ही कुठल्याही तीव्र आंदोलनाची तयारी करतोय. पण हे आम्ही त्या दिवशी करून दाखवू, आता सांगणार नाही. लोकजागर न्यूज मुंबई. नाशिकच्या देवळाली येथे असलेल्या भारतीय तोफखाना स्कूल ऑफ आर्टिलरीद्वारे देवळाली फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी युद्ध अभ्यास तुमची चे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी युद्धभूमीवर दुश्मन सोबत 2 हात करण्यासाठी लागणाऱ्या तोफांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. या तोफांचे आयोजन लेफ्टनंट जनरल एस हरिमोहन अय्यर अतिविशिष्ट सेवा मेडल स्कूल ऑफ आर्टिलरी आणि रेजिमेंट ऑफ आर्टिलरी कर्नल कमांडंटच्या यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले होते. यावेळी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन विद्यार्थी, भारतीय सैन्य दलाचे अधिकारी, डिफेन्स सर्व्हिस टेक्निकल स्टाफ कोर्स पुणे आणि नेपाळ सेना यांचे अधिकारी उपस्थित होते. या युद्धाभ्यास तोफचीमध्ये तो मोटर रॉकेट ड्रोन एव्हिएशन त्याच्यासह अन्य शास्त्रांसह युद्धभूमीवर होणाऱ्या लढाईचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यावेळी मुख्य आकर्षण आणि भारतीय बनावटीचे K9 वज्र धनुष इंडियन फील्ड गन, लाइट फील्ड गन, प्रणाली पिनाका मल्टी बॅरन रॉकेट लॉन्चर या शास्त्रांनी प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. ने जो डेमोन्स्ट्रेशन देखा है एक्साइज तोपची, ये एक एनुअल डेमोन्स्ट्रेशन है जो देवलाली में हर साल किया जाता है. इसके अंदर रेजिमेंट ऑफ आर्टिलरी की काबिलियत को दर्शाया जाता है. इस साल के एक्साइज तोपची में हमने आत्मनिर्भरता पर जोर दिया है. आपके सामने जितने भी गन सिस्टम्स आज आए हैं, इसमें हिंदुस्तान के इंडस्ट्री की कैपेसिटी को दिखाया गया है. चाहे वो K9 वज्र गन सिस्टम हो या धनुष गन सिस्टम हो या M777 गन सिस्टम हो, जो कि हिंदुस्तान में ही असेंबल किया गया है. आज फायर किया गया कंप्लीट एम्युनिशन हिंदुस्तान के अंदर हमारे डिफेंस इंडस्ट्री बना रहा है. आज जो दिखाया गया रिमोटली पायलटेड व्हीकल हो या स्वाति वेपन रोकेटिंग रडार सिस्टम हो, ये भी हिंदुस्तान के अंदर बनता है और दुनिया के किसी भी सच सिस्टम के बराबर काबिल है. तो मुझे ये कह के बड़ी खुशी हो रही है कि हम आत्मनिर्भरता की ओर जोर शोर से चल रहे हैं और एटैक्स के आने के बाद हमारी आर्टिलरी में और भी पोटेंसी आ जाएगी और हमारी देश की सेना और रेजिमेंट ऑफ आर्टिलरी किसी भी चैलेंज के लिए सक्षम है. उसके अंदर ये बताया गया था कि एडवांस्ड टोड आर्टी गन सिस्टम, जिसको कि हम एटैक्स कहते हैं, वो अपने लास्ट स्टेज ऑफ ट्रायल्स पर है और मुझे उम्मीद है कि ये गन सिस्टम हमारे आर्मी में इस साल के एंड तक आ जाएगा. वो लेटेस्ट गन सिस्टम है जो कि 52 किलोमीटर तक की मार कर सकता है. नए गन सिस्टम की बात करते हैं तो धनुष गन सिस्टम पिछले 4 महीने पहले ही हमारी रेजिमेंट्स में आया है और इस साल के एंड तक कम से कम 5 रेजिमेंट हम उम्मीद करते हैं धनुष गन सिस्टम के भी
हिंदुस्तान की आर्टिलरी में आ जाएंगे। K9 वज्र और M777 ULH पिछले 2 साल में हमारे आर्टिलरी में आया है और K9 वज्र के और भी गन सिस्टम्स के अगले 3-4 साल में आने की उम्मीद है। लोकजागर न्यूज नाशिक। कधी भूतांना पळवण्याचा दावा, कधी पिशाच्यांचा पिच्छा पुरवण्याचा दावा, कधी दिव्य दृष्टीचा महिमा तर कधी पत्रकाराला चॅलेंज। यामुळे बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज हे पुन्हा एका आक्षेपार्ह विधानाने चर्चेत आले आहेत। बागेश्वर महाराज यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे। त्यामुळे राज्यातील वारकरी संप्रदाय यांच्या भावना दुखावल्या असून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे। आझाद हिंद वारकरी संघटनेच्या वतीने बागेश्वर महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला तर राज्य सरकारने त्यांच्यावर बंदी घालावी व कडक कारवाई करावी, अन्यथा बागेश्वर महाराजांवर पहिला गुन्हा बुलढाणा दाखल करू असा इशारा आझाद हिंद वारकरी संघटनेचे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे। वारकरी संप्रदायाचे शिरोमणी तुकाराम महाराज आहे, त्यांच्याबद्दल या पद्धतीनं बोलणं मला असं वाटतं ही देशातली पहिली घटना आहे। निंदनीय बाब आहे, आक्षेपार्ह बाब आहे आणि सनातनी हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा एक महाराज जर या पद्धतीनं बोलत असेल तर खऱ्या अर्थाने ही हिंदुत्वाला काळीमा फासणारी बाब आहे। ते किशोरवयीन असावे, अध्यात्मात अजून ते परिपक्व झालेले नसावे म्हणून ते या पद्धतीने बोलत आहे। अध्यात्मात परिपक्व झालेला व्यक्ती कधीच तुकाराम महाराजांबद्दल असं बोलू शकत नाही। तुकाराम महाराजांना 2 पत्नी होत्या हे सुद्धा त्यांना माहीत नसावं, तुकाराम महाराजांनी किती गाथा लिहिल्या हे सुद्धा त्यांना माहीत नसावं आणि त्यांनी आजपर्यंत कधीच पंढरीची वारी केलेली माझ्या लक्षात येत नाही, आम्ही पाहिलेलं नाही। म्हणून त्यांनी प्रथम पंढरीची वारी करावी। 700-750 किलोमीटर पायी चालल्याच्या नंतर त्यांना खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज काय असता, ही परंपरा कशासाठी, ही संस्कृती कशासाठी जोपासल्या जाते हे त्यांना तेव्हा कळेल। त्यांनी केलेलं विधान हे निषेधार्ह आहे। आझाद हिंद वारकरी संघटनेच्या वतीने आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। त्यांनी माफी मागावी ही अपेक्षा नाही, ही माफी मागण्यासारखं वक्तव्य नाही आहे। त्यांच्यावर आम्ही कारवाईच करण्यासाठी येणाऱ्या काळात प्रथम गुन्हा बुलढाणा शहरामध्ये दाखल करण्यासाठी पुढाकार घेऊ आणि त्या पलीकडेही जर महाराष्ट्र सरकारने त्यांना प्रतिबंध घातला नाही तर महाराष्ट्रात बागेश्वर धामला फिरण्यास मज्जाव करण्यात येईल। हा इशारा, चेतावणी आझाद हिंद वारकरी संघटनेचा एक वारकरी म्हणून मी या ठिकाणी देतो। लोकजागर न्यूज बुलढाणा। आज सेवाग्राम आश्रम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। आज सकाळी 5 वाजल्यापासून रामधून आणि प्रार्थना अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन आज सेवाग्राम येथील बापू कुटी येथे करण्यात आले। 30 जनवरी है और गांधी के शहादत दिवस का ये दिन है और ये बहुत हमारे दिल को, हमारे मन को समझने का दिन है, हमारे आत्मचिंतन करने का दिन है। तो इसलिए हम यहाँ पर विशेष खूब कार्यक्रम उस तरह के नहीं करते हैं, लेकिन सुबह 4:45 बजे हम लोग ने नई तालीम से लेके बापू कुटी तक एक पद यात्रा करके रामधुन यात्रा करी और फिर उसके बाद भजन हुआ, प्रार्थना हुई, सामूहिक प्रार्थना हुई और सर्वधर्म प्रार्थना हुई, जो कि बापू का प्रिय विषय था, प्रार्थना प्रिय विषय रहा है। तो बापू कुटी के सामने हम लोगों ने प्रार्थना करी। प्रार्थना करने के बाद अभी श्रमदान हुआ। श्रमदान में जितने भी लोग यहाँ आए हुए उन्होंने सबने सफाई की और श्रमदान यहाँ का एक रचनात्मक सेवाग्राम का काम है, तो वो सब हमने मिलके किया। और अभी 9:30 से लेके 11 बजे तक बॉम्बे यूनिवर्सिटी के राजेंद्र वेलुकर जी हैं, उनका एक व्याख्यान होगा और पुष्पा जी आई हैं, उनका जो गांधी जी के साथ रही हैं तो उनका उद्बोधन होगा और उसके बाद अखंड सूत यज्ञ चलेगा। फिर शाम को जो ये प्रार्थना का स्थल बना हुआ है यहाँ पर सामूहिक प्रार्थना होगी। फिर 8 से 9 एक संभाव सर्वधर्म के भजन होंगे। ये सेवाग्राम का मुख्य काम आज यही होता है, ज़्यादा उस तरह के प्रोग्राम नहीं होते हैं। शांति और अहिंसा के धर्म को लेकर और प्रेम और करुणा और मोहब्बत को लेकर जिस तरह की प्रार्थनाएं होती वही प्रार्थनाएं यहाँ की। लोकजागर न्यूज वर्धा। सांगली जिल्हा आज धुक्याने हरवून गेला आहे। पहाटेपासून सकाळपर्यंत दाट धुक्याची चादर जिल्ह्यात आहे, त्यामुळे सकाळी जाणारे वाहनधारकांना कसरत करून वाहन चालवावे लागत होते, तर इस्लामपूर परिसरामध्ये धुक्यामुळे भाजीपाला मंडईवर याचा परिणाम झाला आहे। भाजीपाला विक्री करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्यांना धुक्यामुळे त्रास सहन करावा लागला। या धुक्यामुळे पिकांवर रोगाचे साम्राज्य
पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज पहाटे 3 वाजल्यापासून दाट धुके पडलेले आहेत. धुके आता भाजीपाला शेतीवर सुद्धा परिणामकारक आहे आणि माणसाच्या आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. इतकं दाट धुकं आहे. धुक्याची आजच आहे आज. आणि धुक्याचा हा परिणाम शेतीवर मनुष्यावर देखील होणार आहे, कारण पुढचं अजिबात असं दिसत नाही एवढं धुकं आहे दाट. लोकजागर न्यूज, सांगली. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट ज्योतिबा फुले यांच्यासोबत केल्याचे दुर्दैवी आहे. त्याचा निषेध करत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा. महापुरुषांच्या अवमानाचा भाजपमध्ये पायंडा पडत आहे अशी टीका प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी केली आहे. अतिशय दुर्दैवी असा हा प्रकार आहे. खरं म्हणजे चित्राताई वाघ यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करते. अशा प्रकारची वक्तव्य वारंवार भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, भारतीय जनता पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी असतील, हे वारंवार सातत्याने मागील 2-3 वर्षांपासून सतत करत आहेत. आणि महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी अशी ही गोष्ट आहे. जी लोक ही महाराष्ट्रात राहत आहेत त्यांनाही दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि महाराष्ट्रातील महापुरुषांचा जाज्वल्य अभिमान असू नये याचं अतिशय मला वाईट वाटतं. चित्राताई वाघ यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. खरं म्हणजे राज्यपालांनी सुद्धा वारंवार अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत आणि त्याचाच पायंडा आता हा भारतीय जनता पक्षातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर पडतोय की काय असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारची वक्तव्य वारंवार येत आहेत. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शिवराय असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या मांदियाळ्यातली जेही महापुरुष आहेत त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही किंवा कोणीही त्यांच्या बरोबरीने काम करू शकत नाही. या लोकांनी जे उत्तुंग काम केलंय त्याला कशालाही तोड नाहीये आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. त्याऐवजी तुम्ही कोणाशीही उठसूट जर तुलना करत असाल त्यांची तर हे अतिशय दुर्दैवी आहे. त्याचा मी या ठिकाणी निषेध करते. आणि अशा आपल्या लोकांना जे उठसूट काहीही बोलतायत त्यांना कुठेतरी आवर घालण्याची गरज आहे असं मला वाटतं. ते भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आवर घालावं. लोकजागर न्यूज, बुलढाणा. शाहू फुले आंबेडकर 165 आश्रमशाळांना अनुदान मिळावे यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण पुकारले आहे. गेल्या 20 वर्षापासून हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वेतन श्रेणीप्रमाणे अनुदान या सुविधेपासून वंचित आहेत आणि त्यांचा यासाठी लढा कायम आहे. त्याचप्रमाणे सदर 165 शाळांना विजाभज VJNT आश्रमशाळांची शाळा संहिता लागू करावी अशा प्रमुख मागण्या घेऊन हे शिक्षक उपोषण करत आहेत. हा आमचा लढा शेवटचा लढा असून यापुढचे निर्णय आम्ही घेऊ असा इशारा या आंदोलकांनी सरकारला दिला आहे. एवढ्याच यातना आहेत की शाहू फुले आंबेडकर 165 शाळेला आतापर्यंत वेतन श्रेणी 20% बोलले पण आतापर्यंत काही नाही. पण आश्रमशाळेलाही 100%च अनुदान असतं. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अनुदान हे 100%च मिळावं वेतन श्रेणीनुसार. आणि जो रामाचा वनवास हा 14 वर्ष असतो, आमचा 22 वर्ष वनवास हा संपलेला नाही. तर आम्हाला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची त्यांनी दखल घ्यावी ही विनंती करते. आणि मी रायगड जिल्ह्यातले आमचे आमदार भरतशेठ गोगावले यांना पण विनंती करते की आम्हाला ह्यांचा पाठिंबा मिळावा. गेली 8 दिवस झाला आम्ही तो उपोषणला बसलो. शासनाने एकही दखल घेतली नाही आहे. ज्यावेळेस मी अंबाजोगाईहून इकडे मुंबईला येऊ लागले त्यावेळेस माझ्याजवळ तिकिटाला सुद्धा पैसे नव्हते. लोकांकडून भीक मागून मी पैसे आणले. माझी 2 मुली आहेत मला. त्या दोन्ही मुली माझ्या पदरात धरून रडत होत्या. मी अक्षरशः त्या मुलींना म्हणलं की बाई मी तुला पगार घेऊन येते, माझा पगार होणार आहे, म्हणून त्या मुलींना मी सोडून इथं आलेले आहे. आणि आता मी फक्त या उपोषण दरम्यान एकच गोष्ट सांगते, जर समजा मी जर जीव दिला आणि ह्या सगळ्या शिक्षकांचं कल्याण होत असेल तर त्याचीही तयारी आहे. मी एवढीच विनंती करते या उपोषण दरम्यान. मॅडम, आमचं एकच म्हणणं आहे की शासनाने आम्हाला तात्काळ वेतन श्रेणी मंजूर करावीत. आम्ही खूप रस्त्यावर आलेलो आहोत, कारण आता गेले 20 वर्ष झाला आम्ही हा वनवास भोगत आहोत आणि हा आमचा लढा शेवटचा लढा राहील. यानंतरचे निर्णय जे आहेत ते आम्ही घेणार आहोत. गेले 8 दिवस झाला आम्ही आझाद मैदानावर बसलेलो आहोत. कोणीही आमची दखल घेतलेली नाही. आम्ही सगळ्या लेडीज आहोत. कुठे राहतात, काय करतो याची कोणीसुद्धा दखल घेतलेली नाही. लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी, त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीत आणि हा आमचा शेवटचा लढा राहील. जे निवासी आश्रमशाळा आहेत ते 165 शाळा आहेत. या शाळांना आज 20 वर्ष होत आले. जवळजवळ कसलंही अनुदान नाही, आम्हाला 1 रुपया पण पेमेंट नाही. तर शासनानं आम्हाला लवकरात लवकर
वेतन श्रेणीनुसार म्हणजे आमचं 100% अनुदान आम्हाला मंजूर करून द्यावं अशी मागणी आहे आमची. तसेच VJNT शाळा संहिता तात्काळ मंजूर करावी. लोकजागर न्यूज, मुंबई.